गोपाळ भाऊ. हे काय? या सुकलेल्या फुलांचा हार घालून राजाचं स्वागत करण्यात येत आहे. नवे मंत्री, आमच्या उद्यानात सुकलेली फुलं उगवतात हे आम्हाला माहीतच नव्हतं. तुम्ही तर दिवसभर राज्यसभेत बसून आराम करता, उद्यानाची काही खबरबातच ठेवत नाही. काय करू शकतो महाराज? उद्यानातल्या रामू काकाला बोलावलं पाहिजे. मग तसं करा. मला याचं उत्तर हवं आहे. आज धडा मिळणार आहे तुला. महाराज आज तुला सुळावर चढवणार आहेत. माहित नाही आज महाराजांचा जन्मदिवस आहे. हार बनवायला सुकलेली फुलं दिलीस तू. अजब माणूस आहेस राव तू. नाही म्हणजे म्हातारा झालो आहे, नीटस दिसत नाही. आम्हाला हे सगळं सांगून काही उपयोग नाहीये. महाराजांना जाऊन सांगा आणि देवाच्या नावाचा जप करा. तुम्हाला सुळावर जाण्यापासून कुणी वाचवू शकत नाही. नाही नाही, महाराजांचं मन खूप कोमल आहे. ते याला नक्कीच माफ करतील. बघा आला बघा म्हातारा. डोळ्यांनी दिसत नाही आणि कानांनी ऐकू येत नाही. तुला जराशी पण अक्कल नाहीये. अरे महाराजांची हाराची फुलं सगळी सुकलेली दिलीस. मंत्री, एका वृद्ध व्यक्तीचा सगळ्यांसमोर असा अपमान करू नकोस. ते काही असो. तर बाबा, तुम्ही माझ्यासाठी सुकलेली फुलं पाठवून दिलीत. महाराज, मी म्हातारा झालो आहे. डोळ्यांनी पण आधी सारखं दिसत नाही. त्यामुळे चूक झाली आहे. मला माफ करा महाराज. वा 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 वा, महाराज माफ करा. हे काय तुला तुझ्या आजांचं घर वाटलं की काय? मंत्री, तुम्ही गप्प बसला नाही तर मी तुम्हाला सभेतून बाहेर काढून टाकेन. नाही, असं नका करू महाराज. जर आपण भगवानला हकलून दिलं तर आपल्याला मोठं पाप लागेल. गोपाळ भाऊ, तर रामू काका, तुम्ही कधीपासून या उद्यानाची देखभाल करताय? जवळपास 40 वर्ष झाली. किती रंगीबिरंगी फुलं उगवली आहेत. किती पुरस्कार दिले आहेत तुम्ही. मी ऐकलंय की या चुकीसाठी मला सुळावर चढवण्यात येणार आहे. शी 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 शी. तुमच्या महाराजांना तुम्ही हेच ओळखलत का? तुम्ही आता आराम करा. तुमचा महिन्याचा पगार तुमच्या घरी पोहोचून जाईल. कसलीही काळजी करू नका. महाराजांचा विजय असो. देव तुमचं रक्षण करो. अरे ते सगळं सोड. मी असताना महाराजांना चिंता करायची गरज नाहीये. मी तुमच्याबद्दल बोलत नव्हतो मंत्री महोदय. गैरसमज करून घेऊ नये. अगदी बरोबर. भगवान असताना महाराजांना कसली भीती आहे सांगा. चला, आपण सगळे उद्यानाची काय अवस्था झाली आहे ते पाहून येऊया. अरे रे, काय अवस्था झाली आहे उद्यानाची. एक चांगला बागकाम करणारा ठेवला पाहिजे महाराज. काका, खूप सुंदर उद्यान आहे आमचं. पण हो, एका नव्या बागकाम करणाऱ्याची गरज आहे. तर मग नवे मंत्री ओळखीत कुणी आहे की नाही? बघा शोधून. नाही, खूप जास्त शोधायची गरज नाहीये. एक माणूस आहे. त्याला तुम्ही पण व्यवस्थित ओळखता. मी सुद्धा ओळखतो. कोण आहे तो? अहो, हा आपला गोपाळ भाऊ. दिवसभर तो काय करतो सांगा बरं? थोड्या मिश्किल गप्पा करून तुम्हाला खुश करण्याशिवाय त्याला येतं तरी काय? बरोबर की नाही? पण मंत्रीजी वाईट काहीच बोलले नाहीत महाराज. गोपाळ भाऊंनी जर उद्यानात काम केलं तर हा देव माणूस जरासा हलून डुलून बसेल. याला खायला खूप आवडतं. मेहनत केल्याने थोडी भूकही वाढेल. नाही, हे कसं होऊ शकतं? गोपाळ भाऊंनी मला किती संकटातून वाचवलं आहे. तो बुद्धिमान माणूस आहे. गोपाळ भाऊ जर माळी बनला तर मी राज्य कसं चालवणार? तुम्हाला नक्की काय म्हणायचंय महाराज? आम्ही लोक काहीच काम करत नाही. आम्ही सगळे निर्बुद्ध आहोत आणि फक्त गोपाळच. नाही, माझ्या म्हणण्याचा हा अर्थ नव्हता. परंतु गोपाळ भाऊ माझ्या सभेतला एक सन्मानित सदस्य आहे. त्याला असं बागकाम करायला लावणं योग्य ठरेल का? अगदी योग्य आहे. या बाबतीत तुम्ही अजिबात चिंता नका करू. मानवी व्यक्तीचा सन्मान जोडे मारल्याने सुद्धा जात नाही महाराज. तुम्ही आदेश दिलात तर मला बागकाम करण्यात काहीच अडचण नाहीये. गोपाळ भाऊ सहमत आहेत. तुम्ही फक्त आदेश द्या म्हणजे गोपाळ भाऊ उद्यापासून काम सुरू करतील. ते तर गोपाळ भाऊला मी सांगितलं तर तो सहमत होणारच आहे. पण मंत्री, तुम्ही पण राज्यसभेमध्ये राहणार नाही. गोपाळ भाऊच्या कामामध्ये तुम्हाला सुद्धा मदत करावी लागेल. महाराज, जर गोपाळ भाऊ कसं काम करतायत यावर लक्ष ठेवायला जर मला सांगितलं तर मी तयार आहे. पण गोपाळ भाऊला माझं म्हणणं ऐकावं लागेल हे त्यांना सांगून ठेवा. महाराजांना का सांगावं लागेल? मी स्वतः म्हणतोय की तुम्ही जसं सांगाल अगदी तसंच काम करेन मी. तर ठरलं तर मग उद्यापासून मंत्र्यांच्या देखरेखीखाली
गोपाळ भाऊ उद्यानाची देखरेख करेल. हा, आज सभेत जाऊन काहीच फायदा नाही. आज इथेच राज्यसभा स्थगित केली जाते. भगवानचा काय हेतू आहे मला राज्यसभेपासून दूर ठेवायचा? बघूयाच पुढे पुढे काय होतंय ते. आज तर एकदम गोपाळ भाऊचा वधच केलात मंत्री. याला म्हणतात चतुर्बुद्धीचं काम. गोपाळ भाऊच्या तोंडात चपराकच बसली. अजून तर काहीच केलं नाहीये, आता करणार आहे. अगदी नाकी नऊ आणून काम करून घेईल मी. एक आवाजही काढू शकणार नाही. जे सांगेन तसंच करावं लागेल. हे तुम्ही काय केलं मंत्री महोदय? गोपाळ भाऊ सारख्या जुन्या प्रामाणिक माणसाला उद्यानात कामाला लावलं. तुम्ही जास्त बोलायची गरज नाहीये. तुम्ही पण कामाचे नाही आहात. पाठवून देऊ का गौशाळेत तुम्हाला? करा मग गाई म्हशींची सेवा. बस आताच तर मंत्री झाला आहात, तेही जास्त दिवस राहणार नाही. मी राजज्योतिषी आहे. एकदा का माझं डोकं फिरलं तर असा मंत्र म्हणीन ना की तुमचे ग्रह नक्षत्रच बदलून जातील. आयुष्याची भीक मागाल. काय मंत्र्याला जीवे मारण्याची धमकी देताय? मी तुम्हाला अजिबात सोडणार नाही, हे सांगून ठेवतोय. मी सुद्धा बघून घेईन. राज्याच्या ज्योतिषाला गौशाळेत पाठवणं म्हणजे महाराजांचा अपमान करणं. तुम्ही किती मोठे शाणे आहात हे मी सुद्धा बघून घेतो. अरे थांबा थांबा, घ्या हे घ्या ज्योतिषी. ही औषधी तुम्ही घेऊन टाका. ही एक थंड औषधी आहे. डोकं गरम झालं की त्याला थंड करते. घ्या घ्या, खा खा खा, ही खा. तुमच्याकडेच ठेवा ही औषधी. उफ, महाराज या मूर्खांना कुठून पकडून आणतात तेच समजत नाहीये. एक दिवस मी या सगळ्यांना बखोटीला धरून हाकलून देईन. बघूया कोण कुणाला काढतं ते. गोपाळ भाऊला तर अडकवलंय मी, आता तुम्हाला पण अडकवणार, कळलं का? भगवान तुम्ही सुद्धा सावध राहा. तुम्हाला जो मारेल तो उद्यानात आसपासच असेल. नाही गोपाळ भाऊ, घरच्या जावयासारखं वागल्याने गुलाबाची शेती होऊ शकणार नाही. फावडा आणलं का? गुलाबाची रोपं नीट लावा, खत टाका, बघा मग कशी सुंदर सुंदर फुलं येतील. काय गुलाबाची पेरलेली रोपटी खोदून टाकू? रोप तर मरून जातील मग. गोपाळ भाऊ, जसं मी सांगेन तुम्हाला तसंच ऐकावं लागेल. राजाच्या आदेशाचं पालन नाही केलं तर मग तुम्हाला तबेल्यात पाठवण्यात येईल. घोड्याची सेवा करा, मग समजेल तुम्हाला. तर मग असंच करीन. हो तसंच करा. माझ्या हिशोबाने चालला नाही तर तुमच्या सोबत काहीही होऊ शकतं, कळलं का? तर मग ऐकाल ना? हे पण काय सांगणे. आता हे बघा, काहीतरी करून गुलाबांच्या रोपांना मातीतून काढून साफ करून परत रोवलं जातं. आता विहिरीतून पाणी आणून त्यात काही बादल्या पाणी घाला. सगळं एकदम दलदल सारखं करून टाका. नक्कीच मंत्री महोदय, तुम्हाला शेतीबद्दल एवढं ज्ञान आहे हे तर मला आधी ठाऊकच नव्हतं. म्हणूनच आधी मी थोडा घाबरलो होतो. मी असताना घाबरू नका गोपाळ भाऊ. जेव्हा एखाद्या संकटात सापडाल तेव्हा माझ्याकडे या. मी तुम्हाला मार्ग दाखवेन. अहो तुम्हाला काय, कुणालाही मोठमोठ्या संकटातून बाहेर काढू शकतो मी. मंत्री महोदयांचा विजय असो. आता जाऊ, राज्यसभेत खूप काम बाकी आहे, ते तर पाहावंच लागेल ना. चला येतो मी. महाराज, गोपाळ भाऊला गुलाबाची रोपं लावण्याची पद्धत सांगितली. काय सांगितलं? कुठला उपाय? का सांगितलं की बागेतल्या रोपांना रोज जमिनीतून काढून पुन्हा लावत जा, त्याने चांगले फुलं येतील. ही चांगली पद्धत आहे. लाल निळ्या हिरव्या गुलाबांचा बगीचा एकदम चमकून जाईल महाराज. खूप छान महाराज, खूप छान. अशा प्रकारची गुलाबाची शेती मला माहीतच नव्हती. मला पण माहित नाहीये वैज्ञानिक, पण उद्या जाऊन बघतो की रोप कशी उगवतायत ते. काय मंत्री, तुम्हाला काही हरकत तर नाहीये ना? काही काय म्हणताय महाराज, माझी हरकत अजिबात नाहीये. मग चला उद्या जाऊन बघून येऊ गोपाळ भाऊंनी काय दिवे लावलेत ते.
गोपाळ भाऊ, तुझी शेती कशी चालू आहे? भगवानने मला चमत्कारी उपाय सुचवला आहे महाराज. काल जे काय सांगून गेलो होतो ते सगळं केलं की नाही? नक्कीच मंत्री महोदय, मी तुमच्या प्रत्येक शब्दाचं प्रत्येक रूपात पालन केलेलं आहे. बघू तुझ्या गुलाबाच्या शेतीची काय अवस्था झाली आहे? ही तुझी गुलाबाची शेती. ओ हो. तू माझं नाव बुडवलं आहेस गोपाळ भाऊ. हे तू काय केलं आहेस? महाराज, जरा आठवून बघा ना, तुम्हीच म्हणाला होता की भगवानच्या देखरेखीमध्ये मला शेती करायची आहे. मी पण तेच केलं. भगवानने मला सांगितलं होतं की गुलाबाची रोपं दररोज जमिनीतून काढून पाण्याने धुवून पुन्हा जमिनीत गाडून टाकले पाहिजे. मग बादल्यांवर बादल्या पाण्या मुळांवर टाकलं पाहिजे. मी तर तेच केलं महाराज. मंत्री महोदयांची आज्ञा मी कशी अमान्य करू शकतो सांगा? अगदी खोटं आहे. मी त्याला शेणाने सारवायला सांगितलं होतं, त्याने त्याचं केलं नाही, त्यामुळे हे सगळं झालं. गोपाळ भाऊ काही खोटारडा माणूस नाहीये. अच्छा मंत्री, तुम्ही आधी गुलाबांची शेती कशी केली आहे? अहो महाराज, आयुष्यात माझा एकच उद्देश होता, गुलाब उगवणे. लाल, निळे, पिवळे, हिरवे, पांढरे, काळे कितीतरी गुलाब उगवायचे होते. खरं सांगतोय. अच्छा, तर तुमचे लाल, निळे, पिवळे गुलाब बघायची माझी खूप इच्छा आहे मंत्री. पण गोपाळ भाऊ जोपर्यंत शेती करेल तोपर्यंत तुम्ही उद्यानाची रखवाली कराल, ठीक आहे? हे काय बोलताय महाराज? मी किती विचार करून ठेवला होता की यावेळी गोपाळ भाऊला शेतीबद्दल बरंच काही शिकवणार. अहो, भाज्या उगवायचं पण शिकवायचं होतं. गाई म्हशीत तोंड का नाही घालणार, पण जवळच्या जंगलातून वाघ पकडून आणू शकतो. भाज्यांसोबतच हवं तर तो माणसाला खाऊ पण शकतो. वाघ नक्कीच मनापासून खाईल. खाल्ल्यानंतर झाकून पण घेऊ शकतो ना. गोपाळ भाऊला तर सोडणार नाही, नाहीतर माझं नाव भगवान नाही. गोपाळ भाऊ ऐका, आज कोबीच्या रताळाच्या बियांसोबत मिसळून एक नवीन भाजी उगवायची पद्धत मी तुम्हाला शिकवणार आहे. त्याचं नाव असेल पत्ता जम, हो ना? ऐका, तुम्ही माझे सरदार नाही राहिलात. मी माझ्या हिशोबाने काम करणार. तुम्ही जाऊन उद्यानाच्या द्वारावर पहारा द्या, लक्ष द्या. तुमच्याशिवाय कुणी अन्य बैल उद्यानात नकोच यायला. गोपाळ भाऊ, तुम्ही जरा तोंड सांभाळून बोला. मी या राज्याचा मंत्री आहे. ए चौकीदार, हा दरवाजा थोडासा उघड ना, मला आत जायचंय. महत्वाचं काम आहे माझं. मी तर विदूषकाचा बागकाम करणारा झालोय, पण भगवान, तुम्ही तर थेट मंत्र्यांपासून उद्यानाचे चौकीदारच. खऱ्या भगवानाचा काय खेळ आहे हा. मला एकदा आत जाऊ द्या मंत्री महोदय. माझं सगळं काही त्या उद्यानात ठेवलेलं आहे. अरे काय बडबड करतोयस? तुझं असं काय आहे जे या उद्यानात ठेवलं आहे? मस्करीसाठी अजून कोणी सापडलं नाही का? माझं इतर कुणीच नाहीये, म्हणून माझी आयुष्यभराची कमाई मी त्या उद्यानात लपवून ठेवली आहे, त्या लिंबाच्या झाडाखाली. कृपा करून मला आत जाऊ द्या. मी बघतो की ते तिथे सुरक्षित आहे की नाही. मी खूप गरीब माणूस आहे. मला एकदा आतमध्ये जाऊ द्या मंत्री महोदय. नक्की देऊ. पण आता तर पाऊस पडतोय. घरी जा. उद्या काही होऊ शकतं का ते मी बघतो. अच्छा, कुठलं झाड सांग बरं? कुठलं झाड आहे? हा, कुठलं? ते तिथे कडुलिंबाचं झाड. यावेळी असा खेळ खेळणार ना की कुणालाही कळणार नाही. गोपाळ भाऊच्या नाका खालून माल काढून नेईन आणि आरोप येईल गोपाळ भाऊवर. अचानक चोरीचा आरोप. आधी काम काय आहे ते तरी सांगा. ऐक, काय करायचं ते सांगतो. जा जा जा, आता घरी जा. जाऊन आराम करा. घे आधी झाडाखालची माती नीट खोदून घे. खड्डा कर. मग खाली उतरून तुम्ही लोक मला पकडून ठेवा.
हे काय गोपाळ भाऊ महाराजांच्या प्रिय कडुलिंबाच्या झाडाखाली अशा प्रकारे का खोदत आहे? ही खबर लगेच महाराजांना द्यावी लागेल. गोपाळ भाऊ खूप मोठे बागकाम करणारे समजतायत. महाराज अनर्थ झाला महाराज. हो खूप मोठा अनर्थ झाला. अहो तुमचं प्रिय लिंबोणीचं झाड उद्ध्वस्त होणार आहे. गोपाळ भाऊने त्याच्या चारही बाजूने खड्डा करून ठेवलाय महाराज. ते झाड आता जिवंत नाही राहणार महाराज. हे काय गोपाळ भाऊ असं कशाला करेल? चला चला बघूया बरं. हे तू काय केलंस गोपाळ भाऊ? लिंबाच्या झाडाची मुळं खोदून तू त्याचं संगोपन करतोयस. महाराज मी हे काम केलं आहे. हे कसं समजलं? तुम्ही नाही तर अजून कोण? या उद्यानात काम करणारा कोण आहे? मी तर बागेत काम करणार आहे आणि तुम्ही चौकीदार. रात्री पहारायला कोण होतं? अरे हो हे तर बरोबर बोललास गोपाळ भाऊ. रात्री पहारा कोण देत होतं? त्याचं नाव तर आठवत नाहीये. जरा आठवून बघतो. मंत्री महोदय, ओ मंत्री महोदय, अरे जरा दरवाजा उघडा. मंत्री मला जा, आत तुम्हाला कोणीतरी जायचं बोलावतंय. आहे. जाऊन त्याच्याशी जरा बोलून घ्या. तो रामू काका जुना बागकाम करणारा. मग त्याला आत यायला सांगा. तो या उद्यानाचा जुना सेवक आहे. बाहेर का थांबला आहे? आतमध्ये ये. अरे रामा, कोणी मला अशा प्रकारे बर्बाद केलं? महाराज, माझं आजवरचं सगळं संचित चोरीला गेलंय. तुमचं सगळं काही चोरीला गेलं म्हणजे? इथे तुमचं असं काय होतं? माझी आयुष्यभराची कमाई मी त्या लिंबाच्या झाडाखाली ठेवली होती. मी तर सगळं काही पाहिलत महाराज, फक्त झाडाखालची माती खोदून जमीन खराब केली नाहीये, यासोबत चोरीचा आरोप सुद्धा जोडलाय. या गोपाळ भाऊला 2-4 चापकाचे फटके मारले की सगळं काही कबूल करेन तो. त्याआधी ती जागा बघायची गरज नाहीये का महाराज? हो एखाद्याला दोषी ठरवण्याआधी तपास तरी करून बघावा मंत्री. तपास करण्यासारखं यात काय आहे महाराज? हे तर पाण्यासारखं अगदी स्वच्छ आहे. हे गोपाळ भाऊ शिवाय कोणीही करू शकत नाही. नाही. तपासाशिवाय मी कुठलाही निर्णय घेऊ शकत नाही. गोपाळ भाऊ, तू मला काय दाखवू इच्छित होतास? हो बघा ना, हा जो खड्डा बघू शकताय ना तुम्ही, यामध्ये कोणीही मनुष्य सहजपणे जाऊ शकतो. आणि तुमच्या चौकीदारांना सांगा थोडी मदत करायला, मी आत उतरतोय. पाहिलं ना, पायांचे ठसे किती खोल झालेले आहेत, म्हणून ठसे स्पष्ट आहेत. आता आपल्याला वर जावं लागेल. काय पाहिलंस गोपाळ भाऊ? तो चोर खूप मूर्ख आहे, म्हणूनच चिखलात चोरांनी पायाचे ठसे सोडलेले आहेत. सगळ्यांना खाली उतरावं लागेल. पायाचे ठसे जुळवून बघावे लागतील. अच्छा मंत्री, तुम्ही तर गोपाळ भाऊवर चोरीचा आळ घेतला होता. मग गोपाळ भाऊला कसं माहित की तिथे गरीब माळ्याचं धन आहे म्हणून? महाराज, मी हीच गोष्ट तर सांगत होतो. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका महाराज. तो माणूस अगदी खोटारडा आहे. खबरदार मंत्री, कुणालाही उगाचच खोटारडं म्हणणं बंद करा. हा माईबुवा, तुम्ही मला काहीतरी सांगत होतात. महाराज, काल माझं धनसंचय योग्य जागी आहे की नाही हे पाहायला मी आलो होतो. तेव्हा मंत्री महोदयांना सांगितलं होतं. हे बघा महाराज, भगवानच्या घोट्याकडे बघा. वाळलेली माती अजूनही आहे. तो एवढा मूर्ख आहे की तो धुवायला पण विसरला. आता तर सगळ्यांना उतरवावंच लागेल. हो ना महाराज? खाली उतरल्यावर फक्त एकदा बुटांच्या ठशांचे पायांचे ठसे मिळवून बघितले पाहिजे, तर दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी होऊन जाईल महाराज. नाही महाराज, गोपाळ भाऊने मला अडकवलंय. मी कुठल्याही परिस्थितीत खाली नाही उतरणार. अजिबात नाही. नाही. तुम्हाला अजून कष्ट घेऊन खाली उतरायची गरज नाही. मला जे समजायचं होतं ते मी समजलो. चौकीदार, लगेच जाऊन मंत्री महोदयांच्या घराची झडती घ्या.
गोपाळ भाऊ, तू होतास म्हणून हा गरीब माळी एवढ्या दिवसांपासून जे धन साठवत होता ते मिळवू शकला. महाराज, कुठलंही काम मस्करी म्हणून नाही. सौभाग्याने मला बागेत काम करण्याची संधी मिळाली होती. आता फक्त भगवानाला दंड दिल्यानेच माझ्या मनाला शांती आणि आराम देखील आपोआप मिळून जाईल. याने अनेक क्लुप्त्या वापरून मला बदनाम करण्याचा प्रयत्न केलाय. खरंच गोपाळ भाऊ, तुझी बुद्धी आणि तुझ्या विचारशीलतेला काहीही तोड नाही. गोपाळ भाऊ, इतिहासात तुझं नाव नोंदवलं जाईल. आणि हो, आजपासून मंत्र्याच्या पगारातून काही पैसे कापून रामू काकांना नुकसान भरपाई दिली जाईल. महाराज, मी मरून जाईन महाराज. माझी पत्नी विधवा होईल महाराज. महाराज, मला माफ करा महाराज. महाराज, माफ करा.